परमेश्वरा, अरे तुला काहीच बरं बघत नाही काय रे? शिक्षण होतं पण नोकरी नाही दिलीस, म्हणून हा चहा विकण्याचा धंदा तरी करतोय. तो पण असाच. अरे आयुष्यात कोणी साथ मिळवून लग्न केलं तेही तुला बघवत झालं नाही बघ. तिलाही घेऊन गेलास. अरे नशीब माझा तिच्या पदरात पोरगी तरी टाकलीयस, तिला तरी सांभाळ म्हणजे झालं. अरे बोलून तरी काय फायदा? अरे लोक माझ्याकडे बघून हसतात, अरे तुझ्याला काय नाही होणार. पण ते हसले ना की मी मनात हसतो, कारण त्यांच्या हसण्यामुळेच ना माझ्या यशाचा पाया तयार होतोय. अरे मी पडलो ना तर उठलो तर धावल, आणि धावलो ना तर नक्कीच स्पर्धा जिंकणार. त्याच वेळी जी लोक हसत होती ना ती टाळ्या वाजवतील. अरे बोलत काय बसलोय? चाय 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 वाले काय हाक मारली? हो अहो आत्ताच मी सोडून आलो त्या मिलीला, शाळेत सोडून आलोय. अहो आत्ताच आलोय. काय हॉस्पिटलमध्ये? पोरगी हॉस्पिटलमध्ये आहे माझी? अहो मी तिला सोडून आलोय. अहो तिला ताप आला होतो म्हणून औषध पण दिलंय. काय सरकारी दवाखान्यात आहे? नाही मला जायला पाहिजे. येतो मी. डॉक्टर माझी मीनू कुठे आहे? मीनू उठ ना. डॉक्टर काय झालं माझ्या मीनूला? अहो तिला रात्री ताप आला होता म्हणून हे बघा हे औषध दिलं मी तिला. काय औषधची डेट संपलेली होती? अहो डॉक्टर बघा ना माझ्या पोरीला काय होत आहे ते. हे मीनू उठ ना. डॉक्टर डॉक्टर बघा ना माझी पोरगी कशी करते. हे मीनू ऐक ना, डॉक्टर बघा ना. डॉक्टर माझ्या मीनूला बघा ना. डॉक्टर मी तिला थोडस औषध दिलं होतं. हे मीनू उठ ना. मी पप्पा बोलतो. मीनू उठ ना. हे मीनू डॉक्टर बघा ना माझी पोरगी आहे. डॉक्टर तिला वाचवा. बंद करा हे तुमचं दुकान. हे मेडिकल नाहीये, हे औषध आहे. आणि औषध म्हणजे तुमचं विष आहे. हे औषध नाहीये, हे विष आहे. बंद करा हे तुमचं दुकान. बंद करा हे तुमचं दुकान. अहो मला कशाला मारताय? मला माझी पोरगी पाहिजे. बंद करा हे तुमचं दुकान. हे औषध नाहीये, विष आहे. हिच्यामुळे माझी मुलगी मेली आहे. बंद करा हे. काय पैसे? आणि 1 लाख रुपये? माझ्या मुलीची किंमत 1 लाख रुपये केली तुम्ही? मला पैसे नको आहे. मला माझी पोरगी द्या. मला माझी पोरगी द्या. मला माझी पोरगी द्या.